एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये पत्तागोबी कापायला चालू आहे मंडळी. आणि हिचा वापर कशासाठी केलो आपण आज दाखवणार आहोत थोड्या. हो, दररोज किती किलो गोबी लागते? 15 ते 20 किलो. काय काय बनवतो यापासून? फक्त पकोडे. बाकी काय बनवतो अजून? फक्त पकोडेसाठी वापरता. 15 ते 20 किलो क्वांटिटी दररोज लागते. 15 ते 20 किलो गोबीपासून पकोडे बनवणारे आजचं सगळं त्यांचं जे सिस्टम आहे मंडळी आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात. सध्या गोबीला काय दर चालू आहे? 22 रुपये किलो. फुल क्वांटिटीमध्ये या ठिकाणी चटणी पाहायला मिळते मंडळी. त्याचबरोबर ताजेसे पकोडे. आणि पकोडे कसे बनवले जातात त्या ठिकाणी आपण आज दाखवूया. या ठिकाणी छोटी कंपनी आहे. छोटी कंपनी कशी आहे पकोडे? टेस्ट एक नंबर आहे. एकच नंबर. प्रत्येकाची आवड, लहान थोरास आवडणारे हे पकोडे कसे बनतात एकंदरीत आपण आज थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया मंडळी. स्वतःचा व्यवसाय काळाची गरज. हे आहे पकोड्यांचं पीठ आणि याच्यामध्ये काय काय मिक्स केलं आपण त्यांना विचारूयात. दादा, तुमचं शेतकऱ्यांच्या चॅनलवरती पुनश्च स्वागत. कशापासून पकोडे बनवता तुम्ही? फक्त मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आहे मध्ये आणि गोबी आहे. फक्त आणि मीठ आपलं बस. तेल कोणतं वापरता? तेल आपलं सोयाबीन तेल. सोयाबीन तेल. सोयाबीन तेल या ठिकाणी सोयाबीनचं तेल वापरतात. आणि स्वच्छता मस्त आहे. मशीनच्या साह्यानं पकोडे कसे बनवतात आणि तेलातनं तळत्या हातानं बाहेर कसे काढतात आपण हे थोड्यात दाखवूया या ठिकाणी. शुद्ध तेल सुद्धा वापरलं जातं. कढई काळी असल्यामुळं तेल सुद्धा काळं वाटते काही वेळेला. बरोबर आहे का? Received on Bharat Pay. ₹1000 क्या देता का? चावल येते का नाही? एका हातानं वर प्रेस करता आणि खाली दाबता. दादा, सॉस कोणते कोणते वापरता? सॉस आहे, टमाटा सॉस आहे, ग्रीन सॉस आहे, 5 प्रकारचे सॉस असते. फक्त पकोडेच मिळतात का अजून काय मिळतात? ग्रीन मंचुरियन भेटतात ना. मंचुरियन भेटते. हां, मंचुरियन भेटते.
ड्राय मंचुरियन भेटते. माझं चॅनल यूट्यूब खोल ना तुझं, दाखवतो तुला लगेच. शेतकरी राजा 21. शेतकऱ्यांचा बुलंद आवाज. या ठिकाणी तरुण उद्योजक मंडळी उबलत्या तेलामध्ये हात घालून पकोडे काढण्याचा प्रयत्न. आणि या ठिकाणी उबलत्या तेलामध्ये मंडळी या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे दादा पकोडे काढतोय. नादच नाही करायचा. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे दादा हा? हे 10 वर्षाचा एक्सपिरियन्स. 10 वर्षाचा. 10 वर्षाचा.